ह्या गायांना आहे ना खायला नको, चारा पाणी काय नको. तुम्हाला काय सोनं खायला घालायचं का आता? हा हा, बसा तसेच उपाशी राहा मग. काय एवढं तुम्हाला मस्तपैकी चारा आणून ठेवलाय तरी खायला नको, प्यायला नको. तुम्हाला आहे ना आता दुपारीच पाणी दाखवतो मी. ह्याला डोक्याला ताप आणलाय या जनावरांनी एक. बघीन नाही तर इकूनच टाकीन. काय करायचं, पण दुधासाठी आहे ना पाहिजेच खरे जनावर. नाही ठेवलं तर दूध कुठनं आणायचं आपण? काय बाबा अवघड आहे यांचं एक. खा तू तरी खा, धर धर खा. नाही मारा तुला. अरे बाबा बघती माझ्याकडं रागानं. हा नको खाऊ मस्तपैकी आता. काय करू, चारा घेऊ का ह्यो? पण चारा घेऊन तर वायात जाणार आहे. चाल ना शांती. हा काय आता. हा जेव्हा तेवढी एक खाती बाबा, गंगाराम पोटभर आलाय. खाती बिती मस्तपैकी. त्याला विचारू त्याच्या बाया. हा विचारा बरं. ए गंगाराम, हो नमस्कार. नमस्कार. काय करतोय तू? काय नाही, हे जनावरांना चारा पाणी घातलंय. सारा पाणी का? पण काय राव बाबूराव, जनावर खायनच झालेत राव. काही त्याच्या जिबीला काटे बिटे आले का? पाय ना. नाही ना काय. आता का सकाळी तर डॉक्टर पण येऊन गेलाय. हा का? हा खाते काय त्याला हिरो चारा टाकायचा रे? हम्म. आता हिरवा कुठं आणू? मका आहे पण तो बारकाच आहे अजून. हा का? हा बरं मी काय आणतो? हा. बरं मी काय आणतो गंगाराम? हा बोला की. हे बघ, मी तो काल तो का बरं? माय बायकून मी आपल्याला आहे ना माणसं लागत होती तवाले कशाला? भाजी काढायला. भाजी काढायला का? हा म्हणजे आजच्या दिवस का अजून 2-3 दिवस नाही लागणार? चालेल 2-4 दिवस. हा का? भाजी लई आहे आपल्याकडं. हा मग हाय, बायको आहे, मेहुणी आहे. आणि तू तू ये ना. मला आज काम आहे बाबा. काय रे? ह्याला मला आहे ना खत घेऊन यायचंय. अरे कच्चा संध्याकाळी आणणार लागतं, तुला काय करायचं लगेच? अरे तेवढी भाजी लई ना वाढून चालली रे लई. हा पर फुलं यायला लागली. हा हा. वतील 4 रुपये बाबा, काय करतो? मला तर जुळणार नाही बघ. हा. एक तर आहे ना तो मका आहे ना सुकत चाललाय. मला त्याच्यावर आणून खत टाकायचंय, पाणी द्यायचंय परत. बरं जाऊ दे, बाय तर पाठवा. हा पाठवतो त्यांना. हा हा बरोबर. म्हणजे तो का 2 बाय आहे ना? हा बरं रोज बीज ठरवून घ्या ना. हा तो बरं काय त्या बायच्या आधी तवाले हा ते हे बघ बाबूराव, हा. जे आपण आहे ना तुम्ही बायकांना काय देत असाल काय माहित नाही. 250 रुपये देतो 250. आपल्याला नाही परवडायचं बाबा. एका बायला 250. नाही 400 रुपये द्यायला लागतील. नाही हो, एवढा रोज आहे का बायला? काय बोलत अरे मग भाजी काढायचे. शांते तूच सांग, कोणत्या बायला आपण दिले 400 रुपये? अहो भाजी काढायची काय, गाळात आवणी नाही करायची. 4ला लगेच 400 सुट्टी, रुपये. 4ला लगेच सुट्टी. शांताबाईनी हा बरं काय, आता भाजीला काय दर आलाय माहिती आहे ना? हा काय 30 रुपये पिंडी जाते आता. काय नाही जात 30 रुपये. असं कर, मला 20 रुपयालाच दे आणि हा. तूच नाही वो पाहिला. तुम्हीच जा घेऊन. हा हा का? हा असं कर. नाही 400 रुपये द्यायला लागतील बघ. यायला तू पत्त्या काला आला काय माणसा आहे बदल, तू पैशाच लावून धरत रे. हे बघ जाऊ दे, तुझ्यासाठी तर मित्र आहे ना माझा तू, हा. तर 300 रुपयाने देऊन टाक. बरं जाय शांती, 50 रुपये वाढा मागत येतो. जाऊ दे, देऊन चल. टाकू, मरत भाजी वाढून चालली आपली. हा हा बरं आणि आणि बरं का बाबराव, हा. पैसे पहिले रोख द्यायला लागतील मला. कधी? आता दिलं तर बरंच झालं मग. लगेच? हा अरे भाजी तर मार्केटला देऊ दे. कसं आहे, जरा घसा पण लय कोरडा झालाय रे. जरा मस्त 50 एक देत तुला, गपची बस. ऍडव्हान्स का? 50 एक देत तुला आता. बर दे. अंदर ये 50 घे. पहिले एवढं पैसे असताना काय इवळतो, दे ना इकडे. दे बरं, ना, आता 600 रुपये द्यायचेत ना. आता अरे 500 पण हातात वडीतो काय? हा, मग दे ना 500. यायला काय पैसे कधी पाहिले काय जाणं आलाय का? हा आता बरं झालं बघ. आता माझं- अंदर तू आकेच घेऊ टाक. हाय एकच नंबर. हा. आईला पडलं ती पण. लक्ष्मी अशी पाडतात का बाबूराव? मग आता संध्याकाळ आपण सोडणार नाही तुझ्या बाय बरं का? हा चालतंय चालतंय. हा पक्का लावून धरेल हा काय? भाजी काढायला. हा भाजी काढायला. भाजी काढायला झाल्या परत माझ्या बायकोन काही काम सांगितलं हा. ना, ते सुद्धा करावं लागलं आता. अय, फक्त भाजीचा संबंध आहे काय? हा नाही भाजीच काढे. हा, बाकी मग. काही नाही खाणार. बरं भाजी ती तुझ्या बायको का? नाही दिली तरी चालेल, पैसे दिलेत ना मला, हा. बस झालं आता. आता मला काय टेन्शन बरं टाइम झाला, लवकर पाठव. हा लगेच पाठवतो. हा? हा डबे बिबे काय आण नका ना, आई मालकीन बाईची म्हणा. हा का? हा बरं मी त्यांना सांगतो मग. हा हा हा. ए शांते, हा. आता भेटल्या बाय त्याच्या आल्या, मग घेऊ तेवढे काढून पटापटा. आणि लगेच डब्यांचं काला म्हणले. मग हा? अरे म्हणजे मग- मी काय रिकामी का डबे? अगं डबे पण कसं माहिती का, आता त्यांना तो घरी जाऊन बसा. सांगल, घरी जाऊन सांगल डबे बनवा आणि हे करा. ते म्हणशील आमचे डबे होईल नाही, मग आता ते परत येतील 3 वाजता, मग 1 तास भाजी होईल म्हणजे काढायची. मी काय त्यांना भाकरी अरे तापली कोण देतं, गेल्या गेल्या बिलगून घ्यायचं कामाला. चाल आणि जेव्हा भूक लागल्यावर मी आणि वडे बिडे आणेल. चल नको येडा पण करू. चल तो आहे नको याच्यावर ताण पडून देऊ. चल तुला असं दुसरं माणूस कधी सहन झालंय? हा चला आता आहे ना, या बाबूराव नाही ना भाजीसाठी बायकोला मेहुणीला बोलवलंय. आता हे काय करतात घरात काय माहिती बाबा. हा एक तर या जनावरांनी डोकं फिरवलंय. डोकं तर इतकं फिरलंय, काय करावं ना. काय हो? काय करती? काही नाही.
इकडे. आणि ती मोना काय करते? मोना हा आहे. दाजी बोला ना. ये इकडे. किती केलं तरी लाडाची मिळणे माझ्या, बस इथं. बरं मी काय म्हणतो ऐक, हम्म. ते बाबूराव मित्र नाही का आपला, तू बस नाही इथं पण. हा ते बाबूराव हा त्याच्या इथं भाजी काढायची. बरं. ते दोघं नवरा बायको आहेत. हम्म. परत अजून 2-3 बाया आहेत वाटतं. हा तर तिथं तुम्हाला भाजी काढायला जायचंय. हा, हा आणि पैशाचं काही बोलू नको, मी सगळं व्यवहार केलेला आहे. बरं हा, आणि जेवणाचं पण काही टेन्शन नाही, ते डबे वगैरे सगळे देणार आहेत. बरं ठीक आहे ना. हा, आता त्यांचा मळा तर माहिती आहे तुला. हा हा, बरं का, दोघे पण मस्त पैकीच. हा, या बरं तुम्ही आता. आता आहे ना, ह्या दोघींना तर पाठवलंय मस्तपैकी. आपण पण आता मस्तपैकी गावात जाऊ. ह्याच्या आईला मस्तपैकी 1.5 क्वार्टर लावतो आज तर. पैसे तर रोग घेतलेत, डोक्याला टेन्शन नाही. दरवाजा ओढून घेऊ दे, घरात कोण नाही एकतर. आय 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 आय. आता कोण येत नाही आपल्याकडे तर. चला मस्तपैकी जाऊन लावूनच येतो आता. जमला. आले गंगेच्या बाया का व्हायचं काय माहिती. हां, नालायकांचं पैसे आधीच घेतले, मला लगेच पाठवतो बाया. आले एवढं वांग पण लय अगोदर रे, पहिले पैसे दे म्हणा मला म्हणा, आणि अजून बायाचा पत्ते नाही त्याच्या. तर 1 वाजता आला मा का काय, संध्याकाळी पाठवतो काय ना. चला आता आपण स्वतः बिल गावून काय आता खरं या गांग्याचं सुद्धा. तर मला ते म्हैस का व्हायची काय माहिती, तिला तर लय काळजी गाडची. हा हा, भाजी काढायला नवरा पुढे गेलाय, पण तिला अजून या घरातला आवरून येतं याय ना. हां, मग काय करते घरामध्ये. हां, अजिबात काळजी नाही, सगळं करायचं तर नवऱ्यानंच करायचं. चला आता स्वतःच बिल गावून, मग आता काय करणार. आल्या तर आल्या, बाया नाही तर गेल्या, मग काय करणार. ताई आणखी किती लांब जायचं आहे ग? अगं जवळच आलंय की, चल. अगं किती वेळ झालं ग. आलो आलो आपण सर. चल. भाऊजी यांनी आम्हाला भाजी काढायला पाठवलं. तू गंगारामची बायको आहे का? हा, आणि ही माझी बहीण. म्हणजे मेवणी का गंगारामची? हा. हां 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 हां. बरं आता किती वाजले तुम्ही पहा बरं. हां, घरातला आवरता आवरता आम्हाला वेळ झाला. काय आवरायचं आता, काय 3 तर माणसं आहे तुम्ही घरात. तरी वेळ लागतो इतका आवरता आवरता. नाही पोरं सोरं तुम्हाला काही नाही. हां, बरं काय भाजी. बाईचं काम किती लवकर राहते माहिती आहे तुम्हाला. तरी तो नवऱ्या कम्या तुमच्या रोजाचे पैसे अगोदर दिले. हो का. आणि मग आणि सांगा बरं तुम्ही या टायमाला आल्यावर का व्हायची भाजी. बरं आता चला बिल घा, आता बिल घा. जाऊ दे चला, टपा टपा उपटा. हां, उपटते येत तुम्हाला. हां, हे आम्हाला उपटा पो, मी बांधतो. हां, आईला मालकीनीला काय झालं अजून यायना, बाय आल्या पण हिचा आवरण अजून. थांब शांतीला आहे ना फोनच लावून पाहत. घरात का मग अंडे घालीत बसली का काय. हे हॅलो शांती, काय गे ही भाजी का संध्याकाळी न्यायची का? गिरायक निघून गेल्यावर. अरे बरोबरच्या बाया आल्या रानामध्ये, ये रे लवकर. काय ये लवकर ये, 2 राहू दे नंतर 2000. आवरा ना बाय, उचला ना आता, आवरा ना. तुम्ही तर नुसती भाजीकच पाहते का काय? तो नवरा कुठे गेला आता? माहित नाही, माझा नवरा कुठे गेला. माहित नाही. माहिती नाही कुठे गेला. ते लय बुदुक बुदुक पळत कुठे पण आहे ना. हां, हो ना. सांगून जात नाही तुम्हाला कुठं? नाही ना, सांगून जात नाही. ये तुम्ही बहीण ना आता बिगर लग्नाचीच आहे काय? हा. अजून लग्न केलं नाही का? नाही ना. करायचं का लग्न? हो, लग्न करायचं आहे ना, पण आताच करायचं नाही तिचं लग्न. कवा? अजून 2 वर्ष टाइम आहे. तर राहिली पाहिजे ना. राहते ना. हां, राहते. राहील. हा नाही तर होता पोरगा. कुठला?
गावातलाच आहे ना आमचा एक तो अंडे आहे ना काम काय करते तू? तो काढायचंच काम करतो. हो का? हो. हां पाय येत असं देत असेल ना विचारावं लागेल ना माझ्या मम्मीला. काय तो मम्मीला का तो नवऱ्याला विचारावं लागेल. माझ्या नवऱ्याला बी विचारावं लागेल, मम्मीला पण विचारावं लागेल. मग तो नवऱ्याचं काय संबंध. ए बाई ए अगं तू काय केले तो भाजी- मेथी बरोबर लसूण घेऊन राहिली का. हा तो नवऱ्याचं लय चहा दुकानाच्या गोष्ट सांगतो आम्हाला. माझ्या बायको अशी हुशार आणि अशी तशी कामाला हां कोणतंही काम करायला लावा तिला नाही म्हणतच नाही. हां तू तर भाजी बरोबर लसूण उपट राहिली. हे पाय बरं लसूण मला मागायचा सांग बरं तू तर माझ्या वाटोळं करशील ना बाई. हां ती आता माझी मला बायको काय आल्या किती माहिती? बोलेल मला. हातामध्ये तू भाजी तोडता तोडता लसण आले हातामध्ये. काय तोडतं तोडतं तुला काय बोटं घालून हे नाही करतात का. या बाई फाट आहे ना ते बाई या फाटीतून असं बोटं घालायचे नाशी उपटायची हे तसंच उभं ठेवायचं. बरं. हा तो करेलच नाही का अजून. ए बाई अरे तुम्हाला भाजी उपटते ना तुम्हाला नेमकं काय द्या उपटायला लावू सांगा बरं. हा भाजीच तर तोडत आहे आता. काय तोडते काय नाही पण हे मोकर लसणाचे नुकसान करून राहिलं ना असं तसं. हां तो नवरा तर लय म्हणा माय बायकून माई मेवणी लय हुशार आहे म्हणा का आम्हाला. हां आणि पैसे अगोदर घेतले हातावर 600 रुपये. मग हा? आता काय करायचं? काय नाही जावा घरी निघून जा. बरं ठीक आहे, चाललो आम्ही घरी. हा. चालतो मोनाली. त्याला पाठवते फक्त माक मग त्याच्या पाहतो. हो पाठवते. हा यायला मी म्हणलं लय हुशार आहे काय. त्या गांजानं फक्त 600 रुपये घेऊन टाकले माकून. आपल्याला काम नाही. ही एक मावाली काय आहे नाजूक हिला काय झालंय. लोकांच्या भरोशावर कुठं शेत्या करून चालेल का. काय सांग. हा गप्पा गप्पी लोक पैसे घ्या त्यांना कामं येते नाही त्यांना. थांब आता हिची होती आता मी हिलाच पाहतो आता. ही जर सकाळपासून बिलागली असती तर काला 600 रुपये गेले असते. हां पण हिला काय हाय जीव बायजी घेतोय करून नवरा असं. आता जरा घसा माझा भरा वाटला. हायला एकदाची आज मस्तपैकी आहे ना 2 क्वार्टर घेतलं 1.5 पिलं. हायला ते नाम्या भेटला नाम्याला 90 देऊन टाकली. हा बरं वाटलं आता जरा. काय करताय तुम्ही इथं? हे तुम्ही का आता घरी निघालाय. त्या बाबूरावनी माझा हात पकडला आणि तिकडे मक्क्यामध्ये चाल म्हणत होता की तुम्हाला. कोण बाबूराव हरामखोर बाबा असं म्हणला. असा म्हणला की तो. ह्याच्या आईला मुंग चावला त्याला बघतो मी. हा माधुरच्यात असा म्हणतोय का. थांब जरा मीच जातो त्याच्याकडे आता. तुम्ही तर पैसे घेऊन दारू पिऊन आले. आणि तुम्ही एक काम करा पैशाचं नाव घेऊ नको माझ्यासोबत चला दोघे पण. चला. असा मानला का तुला तो. असा म्हणला चाल मक्क्यामधून हात पकडला त्याचा आणि किती वाईट बोलत होता तो मला. हात धरला तुझा हात धरला. हा त्याची हिम्मत कशी झाली हरामखोरची. हा कुठे आहे तो कुठे आहे आता. तो तिथेच आहे. त्याच्या मळ्यातच आहे का. बघतो म्हणा ये इकडून माझ्यासोबत चल तू. चल गाड जाता शेवट त्या बाया दिला काढून आता हे 3 आणले. ए बाबा पाल तिरा का पाय मांड्या घालू नका बसू. खालचा माल टिकलं राहायला पाहिजे मावाला लसून. ए बाबा नीट बांध ना. ओ दाजी बाजी नीट बांधा बरं का. बारीकला बांधा जोड्या लय मोठ्याला नका बांधू जरा. आणि लसणाला जीव लावा जरा. हा मग तेच एक तर त्या बाया आणल्या त्या बाहेर लसण उपटलात आणि आता तुम्हाला लावले तर तुम्ही व्यवस्थित करा. हा ए बाबे काय रे तुला मस्ती आली का. काय रे भाऊ हा काय झालं. काय झालं. हा अरे लाज वाटाय पाहिजे तुला हरामखोर. तू आता का लाच काढतो काय बावले डालाय का तू आहे. तू माझ्या बायकोचा हात धरला का रे. बायकोचा हात धरला. हा कोण म्हणलं. मला माझ्या बायकोने येऊन सांगितलं. नाही का बाई तो हात धरला म्या हो माझा हात धरला तुम्ही. कधी खरं बोल. कधी. आता इथं मेथी काढता ना. ए बाई यार काय अंधारात नाही ना आपण दिवसात भाजी काढीत होतो ना. बाब्या तुझी हिम्मत कशी झाली. ए काय काय बाय अंगाला हात लावलो तुला एक सांगतो. अंगाला हात लावू नको माझे. वावराच्या बाहेर निघ बरं. माझं डोकं फिरलंय. त्या आयला म्हणजे तू आले का काय येत नाही ते काय बायला रारात काढू द्यायचे आणि कोणी काही बोललं का आरोप करायचा माणसा. ए. अरे तो भाडा आहे का काय तू गाडचा पैसे घेतले अगोदर. हा लय बोलू नको बा- बाब्या. तो धंदे ते माझे हा. धंदे नाही. मग? अरे तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोचा आधार करायचा मला पहिलं सांग. 600 रुपये कमवून घेतले. एका बुकेट सरळ करेन. खरं बोल. अरे धर ए बरी सांग ना कर रे. तू मला सांग. काय सांगू त्यांना ते बरोबर बोल. ए बाई मी हात धरला. हा? दोघी बोलतात. काय दारामध्ये उलट सिधं बोलत होता मुलगा पाहून ठेवला
काय होय तिला मुलगा तू बघणार कोण रे? अरे बोलल्या मी काय झालं हा? बाजी उपडतो पडतो बोललो काय झालं काय अरे काय हा काय पाहिलं का तमाशा मला पार घरा का आवाज अरे आलाय? तो नंतर यायचं पहाटे पार 4 वाजता काय? इकडं नवऱ्याचा मुर्दा पाडल्यावर वहिनी हा तुम्ही मला सांगा हा तुमचा हात असा जर समजा मी धरला हा. तुम्हाला कसं वाटेल? काय झालं काय पण ह्या बाब्याने हरामखोरानं माझ्या बायकोचा हात धरला. काय हे जे आईच्या ओट्यात रोट्याच्या नीट बोल बघ तुला सांगतो काय नीट काय नेट बोल मार राहणार तुला एकच सांगतो हा हो, का बसा? हिला काठी काय दिसत अरे नाही. पोराई छाती पाहिलं का म्हणजे तुम्ही त्याच्या बायकोचा हात का म्हणून धरला म्हणजे मी काल त्याच्या हात धरू मी भाजी काढायला आले का हात धरायला आणले होते का काय मी कमी पडले का त्याच्या तुम्हाला आईला तू गज रात्र दिसायची पण मग? करू काय आणि या काल यायचे काल हात धरू मी बाई या माणसाने तर पार लाज सोडून दिली जनाची नाही तर मनाची धर थोडीशी मेल्या काहीतरी हा? उलटं सिधं बोलत होता तो मला पण आणि माझ्या बहिणीला पण. बाई काय करावं काय बोललं माहिती छाते हा? आता गाग्याची मेवली नी हा. मग तिला म्हणलं लग्न झालं का विचारलं म्हणलं बा आपल्या अंड्याला घेऊ करून बुवा काय फरक झाला अहो पण तुम्हाला काय करायचं तिचं लग्न होणं तर ती तशी पडू द्या सडत ते बघा कोणावर लग्न करायचंय मला सांग. आमच्या अंड्या बरोबर कोणावर? ए बाबा काय रे ए, तुझं लय, इच्छा नाही, छाती तुझं. पाय छाती. वहिनी तुम्ही बाजूला सरा. अरे बा. हे जर लाल पाणीच बाहेर काढायचंय मला. ऐका ना गंगाराम भाऊ लाल कुरुकू काढतोय बाबा त्यांच्या वतीने मी माफी मागते असं नका करू अरे तुम्ही गाग्या माफी मागितली म्हणून गप्पाय मी. या बा जाऊ दे चुकलं असेल मानावर पण घ्या पदरात नाही मी चुकेलच नाही छाती शपथ नाही अजून नाहीच म्हणतो. तुम्ही सारखा हो. अरे, तुम्ही सारखा. शांती तर शांती अहो, ऐका ना. लपतो कशाला शांती. बायकोच्या मागं? तुम्ही सगळं शांती. बाजूला शांती. सांगा मला. अहो, शांती तर. एवढे एवढे जाऊ द्या शांती. या बा गेला असेल शांती तोंडातून पाय शब्द. बरं का? हा? हा? तुला कळ थोडे तुला काय रोग झाला का अरे हा? मी काहीच नाही करे तुला बायको आल्या आहे बाय बाय खरं तरी बोला खरंच बोलली. हा. ए, त्यांना अजिबात बोलू नको. काय रे? हा? ऐका ना गंगाराम भाऊजी हा मुर्द्या रे आता रडायला आलं का? या पण ऐका मी काय म्हणते एवढे वेळ सोडून द्या बायकोच्या पदराला डोळे फुस. अरे तो पार तोंड दाखवाय जागा ठेवली नाही मेल्या गावामध्ये काय हा? केलं म्या? ते मागं ती गंगी आली ती म्हण मा हात वाढला काय गरज होती तिचा नाही. तिचा वाढला, तिचा म्हणजे वाढला होता. बायांचा हातच वळतो का नुसता? अरे ए, तिचा- जातं सा- काय- तुम्ही काय- बाजूला सरका. ऐका ना भाऊजी. शांती बरं का एवढ्या वेळेस माफ करा तेवढे 600 दे बावले हा काय म्हणाला? 600 आता काय बघ. एवढा यार रुपये पाहिलं भेटणार नाही तुला. यायला काय ताण झाला डोक्याला 600 रुपये दिले होते का तुम्ही मग ते दिलं होते का आपण ए, काय गे सोने काय तो बाब्या तुझा हात धरल्यापर्यंत तू काय करत होती? त्याच्या 2 तोंडात लावता येत नव्हत्या का तुला? हा हा का भाऊजी तुमच्या बायकोचं बी चुकलंय का नाही सांगा बरं काय नाही. चुकलं माझं? काय चुकलं म्हणजे काय चुकलं? हा? हात धर असतो मग तू काय लहान आहे का तुला कळत नाही का पायात हा? चप्पल घाबरून होती. गेले होते. हा, म्हणून मी घाबरून त्यांच्याकडे गेली. नाही नाही पायात दोघींच्या चप्पल होती ना. म्हणून नवऱ्याला एकच दोन जाऊन सांगू राहिली मी कसलं एकाचं दोन सांगितलं जे खरं आहे तेच सांगितलं आणि- मी. तू आता दामे, तू जास्त बोलू नको. तू घरी चल. तुला आहे ना बरोबर घरी दाखवत. काय केलं? चल मोना पुढे पाडदेशन घरी. काय केलं? अरे, तेवढे 600 दे रा आता परत माग आलो तर इथंच पुरीन तुला आराम करा. काय रे? हो जा भाऊजी राहू दे ते 600 झालं का काय भाजी महाग पडली. झालं झालं? भाजी लय महाग पडली झालं? मला समाधान झालं अरे मला काय माहिती असं बाय त्याच्या असे बाय झालं ए समाधान? तू काय करू राहिला काय- काय- तू का मला आता तू लाईव्ह कोणत्या काय त्याची म्हणते? हा? गंगेच्या बायकोची हात वाढायची काय अरे वडीलच नाही गे वडीलच नाही ती का खोटं बोलून अरे राहिली त्याला का? काम जात यार बाजू पडते त्याला ती पोर हे बाय म्हणे. ते ना बा अक्का लसूण उपटले बाय पाहू घेतोय बाय मग नव्हते उपाय हा? आहेत ना तर सांगायचं नव्हतं ना हा? तिकडे काला बोंबा मारीत गेला होता सांगायला आणि अरे मला मग- घेऊन गेला होता अरे वरून. म्हटलं येतील बा कामाला येत असेल त्याला काम बरं तू आहे ना आता घरी चाल तू आहे ना अरे कार्य करायच्याच लायकीचा आवाजाव घालायच्या लायकीचा नाही आता गडी मी ना- गडी तवाला या बाय, तुझ्या आईच्या या बाय, वरातीत मला- नाचतोय शिका मला शिव्या नाही हा? द्यायच्या मला शिव्या नाही द्यायच्या हा? मला शिव्या नाही तू द्यायच्या काय काय हा? हा? काय असं काय? जगात ऐकले कुठे मी जर अशी वागले तर हा? खपल का तुला काय खपल? मी काय केलं काय गरज आहे तिचा हात वाढायची हायला हा? काय सांगा मी आहे ना दिवस राहतो कशी इडा पडेल हा अरे अरे तुला म्हणत होत संग चाल ग संग चाल पण तू बसली का राहत म्हणजे मी हा? घरात बसले म्हणून तुम्ही हे चाळे करू राहिले मग तुला का? पाहायला भेटला तर हात लावला या काय बाई, आता आहे हा? ना लय होत आहे तुमचं काय माग त्या गंगीचं घरानं आलं त्याच्यानंतर त्या खालच्या आळीच्या हौशीचं घरानं आलं आता या गंगारामच्या बायकोचं हे तिसरं घरान आहे मला तुमच्या पशी राहायचं नाही हा मला नकोस तुम्ही आता देवा पांडुरंगा मला उचल रे नाही तर मी ना मायरा निघून जाते नाही तर हिरीत उडी टाकीते तू आहे ना बायांच्या हात धरीत बस हा आणि तू मजा करून घेतो बरं आता एवढं भाजी ना उपटली का आपली पुढचं 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 ए मारली आता तू अंगावर जाऊ नको परत सांगतोय बाय परत तू काटा करी
काय? 70,000ची म्हणजे बाज मला- उपटायला बिल घाता आणि या बाय बाज उपटायला बिल परत मला न्यायला यायचं नाही मायरा शिस्ती सांगून येते मी कायमची चालले आणि कायमची तिथं राहणार आहे आणि जर तो एक काळ थोबाड घेऊन आला ना आणि हे जण पडतावाले कोणचे आणि तू नाही नाही तोंडात नाही पाडेल का ते? तोंडात नाही नाही पाडेल? तो आले का वाईट आहे मग ते मा बोका ठेवायची इकडे हा मग ते घेऊन जाय तिकडे घेऊन जाय कोण तो घेऊन जाय. तू नाही का ते हा? माय एकटीच आहे का मग ते तू चालली तर मग घेऊन जाय रे मी मामाच्या काला नाही राहू दे तो उराव बसायला तू काय चाळे करतोय ते पाहतील ना ते हा ना? मला सांगतील ना मग हा आणि या बाय अजिबात माझ्या मागे यायचं नाही तुझा आणि माझा समज संपला जाय तिकडे बाया पाहत बस ए शांती शांती मी का थांब ना या बाय मा मागे यायचं अगं ना? नाही अगं अजिबात नाही. थांब थांब ना या बाय तू थांब. काय सांगितलं मी तुम्हाला काय? अजिबात मा मागे यायचं नाही हं. मला आता सर नाही होते हा तुमचे चाळे मला डोळ्याने पावा ना आता. अगं बे काहीच करेल नाही ग काहीच नाही, नाही काहीच त्या नाही. बाहेर भाव आरोप केला ग त्या नाही, बाहेर नाही, काही नाही ते काही येड्या नाही का त्या का बाळा तेव्हा नाही तुमच्यावर आरोप करायला हा मला माहितीये तुम्ही काहीतरी खोडाळी केली असं नाही ग नाही बायकोची नाही काहीच हा. करेल नाही ग करत नाही बर बर नको ना ऐक ना कोण? जाऊ नाही, चाल तेवढी पाहिजे राहील तेवढी काढून दे कोण नाही तू वापायला जाय वाटलं बिगर राहतो काय मी हा. वापायला ना हा. ती शेती ना ती शेती तिकडे खड्ड्यात जाऊ द्या आणि तू त्या खड्ड्यात पोर तिकडं मला काही घेणं नाही मला आता राहायचं नाही मी एवढं खाचे काय खेटत गेलो होतो कोण? मी मी चालेल मा आई बापांकडं मी तिकडेच राहणार आहे आता तो काळ थोबड सुद्धा पाहणार नाही नको मी. आज नको हा. अच्छा. नाही नाही बरं मागं चूक झाली बस काय चल, काय चल. चूक आता नाही झाली होणार हा? आता. अहो किती वेळेस तुमच्या चल. चुका पोटात चल, घातल्या चल, चल. घातल्या का नाही घातल्या, माग ती हौशी आली भांडाय तरी मी चूक पोटात घातली ना घातली. हा ती काय म्हण मला डोळा मारला म्हणली का नाही हा म्हणली खरं सांगा हा. हा मारला होता ना डोळा हा तो डोळे डोळे ते एखाद्याने तो काढून घ्यायला लागत आहे डोळे हा आणि आता आता ती बाई म्हणते हात धरला आता तो किती चुका पोटात घालायची बरं चल आता नाही मी वाटलं ना आपण दोघच राहणार करी जाऊ आणि बाहेरच माणूस आणायचंच नाही हा चल दोघच मग असं म्हणलं का दोघच चल करीत जाऊ चाल जावा तावा जावा चाल, चाल. हे करायचं आणि वरून गोडी गोडी समजून घाल तरी आपण म्हणतो जाऊ दे मेला पोरं सोर आहे आपण त्यांच्या तोंडाकडे चाल पाहतो चाल हा? होतच राहते या बाई, चुकाचं मला शिस्तीत सांगायचं का आजपासून चुकणार नाही नाही आता हा, आणि माफी हा मागायची माफी तो आली, बस चल, चल. या बाई घरी गेल्या मा पाया पडायचं डायरेक्ट घ- आता मी तुझी संध्याकाळी पाया पड आता इकडे मला भाजी वापायची मार्केटला न्यायची उतरड्या तो वाहनाचा. पाया पडणं महत्वाचं नाही मला हे 4 रुपये झाले पाहिजे बाईचे हम्म. ओ दाजी झाली का बाताची का तुम्ही नुसते असं काय बसते पाया मग बाजार पटपट आवरा ना टाइम झालाय गबासा माणसानं कळू नका ते चांगलं ते काम. गेले निघून हे 3 लावले ते डोकं काढून घ्या तेवढं वा वा ते राहू द्या आता नंतर आपल्याला लागेल राहू दे